आजचा स्पेशल हेल्दी नाश्ता, आरोग्यदायी आणि ऊर्जा देणारा नाश्ता, तर तो पोषक तत्वांनी परिपूर्ण असा एक स्वादिष्ट नाश्ता आहे। हा नाश्ता तुम्हाला फिट आणि फ्रेश ठेवेल। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि काला चना घेतलेला आहे। ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये अर्धी पळी एवढंच तेल टाकायचं, जास्त तेल अजिबात नाही वापरलेलं आहे। त्यानंतर टाकून घ्यायचं आहे जिरं मी साधारण 1 चमचा एवढं टाकलेलं आहे। तर मी इथे हळद आणि शेंगदाणे टाकून घेतलेले होते। चुकून ती क्लिप माझ्याकडून डिलीट झालेली आहे, त्यामुळे अगोदर तेलात हळद आणि शेंगदाणे टाकून घ्या। त्यानंतर मटकी धुतलेली टाकून घ्या आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हे छान मिक्स करून झालं की त्यात टाकून घ्यायचं आहे पाणी अगदी थोडंच घालायचं आहे। मटकीच्या बरोबरीलाच घालायचं आहे किंवा त्यापेक्षा कमी पण घातलं तरी चालेल। साधारण अर्धा कप एवढं पाणी मी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। आता याच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत, तर मी कुकर उघडून घेते। बघू शकतात मटकी छान शिजून झालेली आहे। मटकी म्हणजे जास्त नाही शिजवायची आहे, अगदी थाळीच ठेवायची आहे, अगदी गचका नाही करायचा। तर मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते। आता ही मटकी काढून झाली आहे, तिला व्यवस्थित पसरवून घेते। त्यानंतर त्यावर टाकून घेणार आहे मी काकडी ही मी बारीक चिरून घेतलेली आहे। काकडी टाकून झाली की त्यावर बीट टाकून घ्यायचं आहे। बीट टाकून झालं की त्यावर गाजर बारीक चिरून टाकून घ्यायचं आहे। गाजर टाकून झालं की त्यावर टाकून घ्यायचा आहे कांदा, अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तर तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर टाकून घ्यायचे आहे कोथिंबीर। तर यावर कोथिंबीर टाकून घेते। त्यानंतर त्यावर टाकून घ्यायचा आहे लिंबूचा रस, अर्धा लिंबूचा रस मी यावर टाकून घेणार आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। हा स्पेशल हेल्दी नाश्ता तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।